आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय 11,000 व्होल्टच्या वीज वाहिनीपासून सुटका। मी भक्त सुरेश दास, पुत्र चांदराम धनाना, जिल्हा सोनीपत, सध्या शास्त्रीनगर रोहतक हरियाणाचा रहिवासी आहे। सद्गुरुजी यांच्याकडून नामोपदेश घेण्यापूर्वी माझी घरची आर्थिक स्थिती खूप हलाखीची होती। परिवारातील कोणीही सदस्य असा नव्हता जो कधी आजारी नाही। माझ्या पत्नीला भूत प्रेत खूपच त्रास देत होते। एवढे कष्ट असूनही आम्ही देवी देवतांची मनापासून पूजा करत होतो आणि माझी तर हनुमानावर खूप जास्त श्रद्धा होती। परंतु घरावर संकटांमागून संकटे येत होती। कोणत्याही कामात यश मिळत नव्हते। पूर्ण परमात्मा सद्गुरु रामपालजी महाराजजी आमच्याच परिवारातील असल्यामुळे आम्ही त्यांना पूर्ण परमात्मा मानू शकलो नव्हतो। याचे परिणाम आम्हाला अनेक वर्षे भोगावे लागले। तेव्हा गाव सिंहपुरा येथे राहणारा भक्त विकासने मला सांगितले की तुमच्या घरी पूर्ण परमात्मा जगद्गुरु रामपालजी महाराज आलेले आहेत आणि तुम्ही कसे काय झोपलेले आहात। तेव्हा मी म्हणालो की कालने आम्हाला कष्टच इतके दिले आहेत की आम्हाला त्याबाबत जाणून घ्यायला वेळच मिळाला नाही। सगळा वेळ डॉक्टरांकडे चक्रा मारण्यातच निघून जातो। त्यात आर्थिक तंगी पण खूप असते। त्या भक्ताने मला खूप समजावले। पूर्ण परमात्मा यांची अशी कृपा झाली की संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामोपदेश घेण्यासाठी मी ऑक्टोबर 2010 मध्ये सतलोक आश्रम बरवाला येथे पोहोचलो। नामोपदेश घेतल्यानंतर सद्गुरूंनी आपल्या दयेची पेटी उघडली आणि मला असे सुखद अनुभव मिळू लागले ज्यांचे वर्णन मी या मुखाने करणे अत्यंत कठीण आहे। माझ्या पत्नीला भूत प्रेत त्रास देत होते। सद्गुरु देवांच्या कृपेने आता ती पूर्णपणे ठीक आहे। 7 सप्टेंबर 2011 ला माझा मुलगा मोहित वय 12 वर्षे माझ्या सांगण्यावरून मिस्त्रीला बोलवायला गेला होता। माझा मुलगा मिस्त्रीच्या घराच्या छतावर चढला आणि टेरेसवर आला। टेरेसला लागून वर 11,000 व्होल्टची विजेची तार होती। मुलगा आणि तार यांच्यात केवळ 1 फुटाचे अंतर होते। जेव्हा तो जवळ गेला तेव्हा तारांनी मुलाला ओढून घेतले आणि मुलाच्या डोक्याला तारेचा स्पर्श झाला आणि 1 इंच तार आत घुसली। त्याचे तोंड जळाले आणि वीज साऱ्या शरीरात प्रवेश करून पायाचा अंगठा फोडून निघू लागली। त्याच वेळी सद्गुरु रामपालजी महाराज आकाश मार्गाने आले आणि माझ्या मुलाला खूप चमकदार म्हणजे तेजोमय सशरीर दिसले, जसे हजारो ट्यूब पेटल्याचा प्रकाश आहे। त्यांनी मुलाचा हात पकडून विजेपासून सोडवून टेरेसवर झोपवले। नंतर मुलाच्या गुरुजींशी खूप गप्पा झाल्या आणि जेव्हा सद्गुरुजी जाऊ लागले तेव्हा मुलाने विचारले की गुरुजी कुठे जात आहात। तेव्हा गुरुजी म्हणाले की बेटा मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नकोस। त्यावेळी माझा मुलगा मोहितची आई देखील तेथे होती। तिने हे दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि ती खूप घाबरली होती, कारण मुलाच्या शरीरातून विजेचे लोळ बाहेर येत होते। त्यानंतर आम्ही मुलाला PGI रोहतक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो। तेथेही मुलाला गुरुजी दिसले। माझा मुलगा म्हणाला की गुरुजी माझ्या बरोबर आहेत, तुम्ही घाबरू नका। जर आज आम्ही गुरुजींच्या शरणात नसतो तर आमचा मुलगा आज जिवंत नसता आणि माझ्या पत्नीलाही प्रेतांनी मारले असते। आम्ही बर्बाद होण्यापासून वाचलो। ही सद्गुरु रामपालजी महाराज यांची कृपा आहे। सर्व वाचकांना विनंती आहे की माझी सत्यकथा वाचल्यावर तुम्हीही सद्गुरु रामपालजी महाराज यांना शरण येऊन आपली वेळ जाण्याआधी आपले कल्याण करवून घ्या आणि प्रारब्धात लिखित कर्मांमुळे ज्या घटना घडणार आहेत त्यापासून पूर्णपणे बचाव होईल। सद्गुरु रामपालजी महाराज यांच्या सत्संग वचनात मी ऐकले आहे की पूर्ण परमात्मा कबीरजी बंदी छोड आपल्या सर्व पापांचा नाश करतात। याचे प्रमाण ऋग्वेद मंडल 10 सूक्त 161 मंत्र 2 मध्ये आणि मंडल 9 सूक्त 80 मंत्र 2 मध्येही लिहिलेले आहे की जर एखाद्या रोग्याची प्राणशक्ती क्षीण झाली असेल आणि त्याचे आयुष्यही शिल्लक राहिलेले नसेल
तर त्याच्या प्राणांचे रक्षण करून आणि त्याला 100 वर्षांचे आयुष्य प्रदान करून अर्थात त्याचे आयुष्य वाढवून त्याला सर्व सुख प्रदान करतो। सज्जन हो, सद्गुरु रामपालजी महाराज यांनी आपल्या अमृत वचनांमध्ये असेही सांगितले आहे की प्रत्येक प्राण्याला त्याने केलेल्या कर्मांनुसारच सुख दुःख प्राप्त होतात। दुःख हे तर पापकर्माचे फळ आहे आणि सुख हे पुण्यकर्माचे फळ आहे। आतापर्यंत सर्व संत, आचार्य, गुरु हेच सांगत आले आहेत की जे प्रारब्ध कर्माचे भोग आहेत ते प्रत्येक प्राण्याला भोगून संपवावे लागतात। सभ्यवाचक हो, सद्गुरु रामपालजी महाराज म्हणतात की पापकर्मांमुळे दुःख होते। जर पापकर्मांचा नाश झाला तर दुःखांचाही आपोआपच शेवट होतो। जर भक्ती करत असूनही पापकर्माचे फळ म्हणजे दुःख भोगावे लागले तर भक्तीची आवश्यकताच संपून जाते। आमचा मुलगा मोहित याचा 7 सप्टेंबर 2011 रोजी प्रारब्ध कर्माच्या पापामुळे मृत्यू अटळ होता। आमचे सद्गुरु रामपालजी महाराज यांच्या कृपेने परमपूज्य कबीर परमेश्वरजी यांनी आमच्या पापांचा नाश केला आणि माझ्या मुलाचे जीवन रक्षण करून त्याचे आयुष्य वाढवले। जर 7 सप्टेंबर 2011 रोजी प्रारब्ध कर्माच्या फलस्वरूप आमच्या मुलावर मृत्यू ओढवला असता तर आमच्या संपूर्ण परिवाराने भक्ती मार्गाचा त्याग केला असता आणि नास्तिक बनलो असतो, कारण त्यावेळी आम्हाला परमात्मा यांचे पूर्ण ज्ञान नव्हते। आता भगवानांवर पूर्ण विश्वास बसला आहे। परमपूज्य कबीरजी हेच परमेश्वर आहेत हा दृढ विश्वास निर्माण झाला आहे। ते पापनाशक, सर्व सुखदायक आणि पूर्ण मोक्षदायक आहेत आणि सद्गुरु रामपालजी महाराज हे त्यांनीच पाठवलेले त्यांचे अवतार आले आहेत। त्यामुळे तुम्हाला पुन्हा प्रार्थना आहे की विना विलंब बरवाला येथील सतलोक आश्रमात जाऊन नामोपदेश घेऊन आपले कल्याण करवून घ्या। माझ्यासारखे अनेक जण दुःखी आहेत, त्यामुळेच तुम्हाला प्रार्थना करण्याचा माझा उद्देश आहे। माझी ही आत्मकथा वाचून विचार करून तेही माझ्याप्रमाणे आपल्या संकटांचे निवारण करू शकतील आणि सुखी होऊ शकतील। यह संसार समझदा नाही, कहंदा शाम दोपहर नु, गरीब दास यह वक्त जात है, रोवोगे इस पहरे नु। प्रार्थी भक्त सुरेश दास, पुत्र श्री चांदराम, शास्त्री नगर, हिसार बायपास, रोहतक। मोबाइल क्रमांक 982958